नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजपासून तुमच्यासाठी मी एक नवीन सिरीज घेऊन येतोय, जी की तुम्हाला सरळ सेवा आणि कंबाईनचे गट ब आणि गट क साठीच्या ज्या काही चालू घडामोडी असतील त्याच्यासाठी तुम्हाला निश्चितपणे ही सिरीज जी आहे ती साहेबूत ठरणार आहे. ठीक आहे. प्रत्येक महिन्याचे तुम्हाला 500+ वन लाइनरचे प्रश्न जे असतील हे मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देईन. ठीक आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये 20, 25, 30 प्रश्न जे असतील हे तुमच्यासाठी मी डेली अपडेट तुम्हाला देऊन येईन, जेणेकरून तुमची रिव्हिजन जे आहे हे पटकन एमपीएससी या वन लाइनर प्रश्नाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. जर तुम्ही कंबाईनच्या गट ब आणि गट क साठी तयारी करताय आणि जर तुम्हाला पाठीमागचे जुलै 2025 पासून डिसेंबर 2025 चे जर तुम्हाला वन लाइनर प्रश्न संच जर हवा असेल व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्ही तसं निश्चितपणे कॉमेंट सेक्शनमध्ये निश्चितपणे सांगा. ते सुद्धा सिरीज आपण साईड बाय साईड तुमच्यासाठी मी घेऊन येईन. मन टू मन टाऊन सगळ्या गोष्टी ज्या असतील ह्या तुमच्यासाठी मी क्लिअर करून देईन. ठीक आहे. मात्र यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर आता सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असा आहे, भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना कोठे केली जाणार आहे? तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे गिफ्ट सिटी, गांधीनगर या ठिकाणी भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची AIAIRO याची स्थापना जी आहे ती केली जाणार आहे. लक्षात ठेवा. याच्यामध्ये डायरेक्ट प्रश्न आणि त्याचं उत्तर सांगेन, जेणेकरून तुम्हाला क्विकमध्ये याची रिव्हिजन जी आहे 20 प्रश्नाची होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे, महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज खालीलपैकी कोण बनलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दीप्ती शर्मा. तर दीप्ती शर्मा या महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाज आहेत त्या बनलेल्या आहे. नाव लक्षात ठेवा, दीप्ती शर्मा. पुढचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2026 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जैविक विविधतेवरील 17व्या परिषदेचे COP17 आयोजन कोणता देश करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आर्मेनिया. लक्षात ठेवा. तर ऑक्टोबर 2026 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जैविक विविधतेवरील 17व्या परिषदेचं आयोजन जे आहे हा आर्मेनिया देश करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणाला दुबईमध्ये जागतिक जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच. तर अलीकडेच नोवाक जोकोविच यांना दुबईमध्ये जागतिक जीवन गौरव पुरस्कारानं जे आहे ते सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी SMA साठी IT विज्मा ही जीन थेरपी देणारे जगातील पहिले रुग्णालय कोणतं ठरलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शेख खलीफा मेडिकल सिटी SKMC अबुधाबी. तर स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीसाठी IT विज्मा ही जीन थेरपी देणारे जगातील पहिलं रुग्णालय कुठलं ठरलेलं आहे? शेख खलीफा मेडिकल सिटी अबुधाबी. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, परराष्ट्र व्यापार महासंचालनालय DGFT चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे लव अग्रवाल. तर परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे नवीन प्रमुख म्हणून लव अग्रवाल यांची नियुक्ती जी आहे ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, NIA चे प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राकेश अग्रवाल यांच्याकडे. तर NIA चा प्रमुख पदाचा जो अतिरिक्त कार्यभार आहे हा राकेश अग्रवाल यांच्याकडे जो आहे तो सोपवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, प्रलय क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर याचं योग्य जे उत्तर आहे हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. तर हे विधान चुकीचं आहे, कारण हे जे प्रलय क्षेपणास्त्र आहे हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जागतिक कुटुंब दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 जानेवारी रोजी. तर जागतिक कुटुंब दिन हा दरवर्षी 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या विशेष प्राणी दलाचे नेतृत्व कोण करणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे कॅप्टन हर्षिता. तर प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या विशेष प्राणी दलाचे नेतृत्व जे आहेत त्या कॅप्टन हर्षिता करणार आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, YJ-20 ईगल स्ट्राईक 20 हे हायपरसोनिक जहाज विरोधी क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे चीन. तर YJ-20 ईगल स्ट्राईक 20 हे हायपरसोनिक जहाज विरोधी जे क्षेपणास्त्र आहे हे या चीन देशानं विकसित केलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिली 3D फ्लेक्स ॲक्वियस एन्जिओग्राफी विथ आयस्टेंट शस्त्रक्रिया कोठे यशस्वीरित्या पार पडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आर्मी हॉस्पिटल
दिल्ली कॅन्ट या ठिकाणी. ठीक आहे, तर ही भारतातील पहिली 3D फ्लेक्स ॲक्वियस एन्जिओग्राफी विथ आयस्टेंट शस्त्रक्रिया जी आहे ही आर्मी हॉस्पिटल दिल्ली कॅन्ट या ठिकाणी पार पडलेली आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. नॅशनल फ्रिक्वेन्सी अलोकेशन प्लॅन 2025 NFAP 2025 नुकताच कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे दूरसंचार विभाग DOT. तर नॅशनल फ्रिक्वेन्सी अलोकेशन प्लॅन 2025 हा नुकताच दूरसंचार विभाग DOT मार्फत जो आहे हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM ही संकल्पना कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेनं सुरू केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे युरोपियन युनियन, लक्षात ठेवा. तर ही कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM ही संकल्पना जी आहे या युरोपियन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं सुरू केलेली आहे. कुठली संकल्पना? कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM. पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने मार्केट ऍक्सेस सपोर्ट MAS ही योजना कोणत्या मिशन अंतर्गत सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एक्सपोर्ट प्रमोशन मिशन EPM. तर भारत सरकारने मार्केट ऍक्सेस सपोर्ट ही योजना एक्सपोर्ट प्रमोशन मिशन या अंतर्गत जी आहे ती सुरू केलेली आहे. तर याचे योग्य उत्तर काय? एक्सपोर्ट प्रमोशन मिशन या अंतर्गत भारत सरकारनं मार्केट ऍक्सेस सपोर्ट ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे स्प्री 2025 ही नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देणारी योजना कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC. तर स्प्री 2025 ही नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देणारी योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळ यांनी जी आहे ते म्हणजे ESIC न सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे जानेवारी 2026 मध्ये स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग धोरण मंजूर करणारं राज्य कोणतं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. तर जानेवारी 2026 मध्ये स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग धोरण मंजूर करणारं राज्य कुठलं आहे? तर ते आहे राजस्थान, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. प्रादेशिक AI इम्पॅक्ट परिषद 2026चं आयोजन 6 जानेवारी 2026 रोजी कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जयपूर या ठिकाणी. ठीक आहे, तर प्रादेशिक AI इम्पॅक्ट परिषद 2026चं आयोजन 6 जानेवारी 2026 रोजी जयपूर शहरात जे होतं ते आयोजित करण्यात आलेलं होतं, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. एका वर्षात 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण किडनी ट्रान्सप्लांट करणारं भारतातील पहिलं सार्वजनिक रुग्णालय कोणतं ठरलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे IKDRC ITS अहमदाबाद. तर एका वर्षात 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करणारं भारतातील पहिलं सार्वजनिक रुग्णालय जे आहे ते कुठलं ठरलेलं आहे? IKDRC ITS अहमदाबाद, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. गुजरात सरकारची पालक माता पिता योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे 2009-10. तर गुजरात सरकारची पालक, आता तुम्हाला असं सुद्धा विचारतील पालक माता पिता योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात सरकार. आणि कधी सुरू केलेली आहे? 2009-10. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे एकूण 20 प्रश्न उत्तर आहेत बघा. तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि हे प्रश्न उत्तर लिहून घेत चला. तुम्ही जवळपास 500+ वन लाईनर प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत प्रत्येक महिन्याचे, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे हा 100% तुम्हाला त्याचा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी सर्वांनी तुमच्या लक्षामध्ये राहू देत, तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा जो आहे तो होणार आहे. तर तुमच्यासाठी आजचा जो प्रश्न आहे लक्षात घ्या, याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कॉमेंट करायचं आहे. तर ओरेशनिक हे मध्यम पल्ल्याचं हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर पर्याय आहेत युक्रेन, रशिया, इस्रायल आणि इराण. तर याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या. ओरेशनिक हे मध्यम पल्ल्याचं हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? तर याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या. पर्याय बघा युक्रेन, रशिया, इस्रायल आणि इराण. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.